नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रहो, 12वी नंतर योग्य करिअर निवडलं, योग्य कॉलेज निवडलं तरच चांगले जॉब लागतात आणि बिझनेस आणि करिअर मध्ये उत्तम यश मिळतं. 12वी नंतरचं शिक्षण आयुष्यामधली पुढची 30 ते 40 वर्ष समृद्ध करतं. पण चुकीच्या ठिकाणी ऍडमिशन घेतली तर मात्र अपयश, पश्चाताप आणि आयुष्यभर कामासाठी पळापळच करावी लागते. 12वी नंतरचा तुमचा करिअरचा निर्णय उत्तम व्हावा, तुम्हालाही लाखोंचे जॉब किंवा करिअरमध्ये भरपूर यश मिळावं, यासाठी आज आपण 12वी नंतरचे काही आधुनिक शिक्षणाचे पर्याय आणि त्यामुळे करिअरमध्ये, जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये होणारे फायदे याबाबत चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट निलय मेहताजी. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सर, डिरेक्टली आपण चर्चेकडेच वळूयात. आता नुकतेच 12वीचे निकाल लागलेले आहेत आणि पालकांची देखील पळापळ सुरू झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना देखील टेन्शन येत आहे की पुढे काय. तर याच अनुषंगाने मी प्रश्न विचारेन की आता एक सक्सेसफुल करिअर घडवण्यासाठी आणि एक छान आयुष्यासाठी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? मी तुम्हाला एक सोप्पा फॉर्म्युला देतो. ह्याला आम्ही म्हणतो ABCD फॉर सक्सेसफुल करिअर अँड हॅपी लाईफ. तर काय ही ABCD? हेअर A स्टँड्स फॉर एम. पहिली स्टेप घ्या, एम ठरवा की करिअरमध्ये काय करायचं आहे. जॉब करायचा आहे, बिझनेस करायचा आहे का दुसरं कुठलं करिअर करायचं आहे. कारण शिक्षण त्याच्या अनुषंगाने घेतलं पाहिजे. स्टेप पहिली A फॉर एम ठरवा. स्टेप दुसरी बी फॉर बेसिक स्किलचं सामर्थ्य आपल्यात निर्माण झालं पाहिजे. असाच माणूस सक्सेस नाही होत आयुष्यात की काय शिक्षण झालं, डिग्री मिळाली, सक्सेस मिळेल. नाही, सक्सेस मिळायला आजच्या काळात स्किल पाहिजेत. तर माझ्याकडे प्रॅक्टिकल स्किल्स आहेत का त्या जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये लागणारे? माझ्याकडे स्मार्टनेस आलाय का? कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, 4 लोकांमध्ये प्रभाव टाकणे, हा कॉन्फिडन्स, हा स्मार्टनेस आलाय का? आणि आधुनिक काळाप्रमाणे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे स्किल्स माझ्याकडे आहेत का? तर स्टेप 2 ला बेसिक स्किल्स कुठले लागतात मला सक्सेस व्हायला, ह्याचा अभ्यास करा आणि ते स्किल्स लिहून ठेवा. ही झाली स्टेप 2. आता स्टेप 3 ला आपल्याला C फॉर ABCDतलं C फॉर कॉलेज आणि एज्युकेशनचा निर्णय घ्यायचा आहे. तर मी असं कुठलं शिक्षण घेऊ, असं कुठलं कॉलेज निवडू की जिथे मला B मध्ये मी तयार केलेले, मी ठरवलेले स्किल्स मिळतील. कॉलेज असंच निवडून नाही चालत. बाकीची मुलं चालली आहेत, ह्या कॉलेजचं नाव मोठं आहे, बिल्डिंग किती भारी आहे म्हणून कॉलेज निवडून नाही चालणार. तिथे स्किल्स मिळत आहेत का, मला काय शिकवलं जात आहे. तुम्ही जर नीट अभ्यास केलात ना तर 90 ते 95% कॉलेजमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान आणि डिग्रीचं सर्टिफिकेट मिळतं. ना मुलांचं कम्युनिकेशन सुधारतं, ना कॉम्प्युटरमध्ये टेक्नॉलॉजीत निर्माण होतात. गुगलवरती जाऊन पहा, 95% मुलांना, अगदी MBA झालेल्या मुलांना पण स्किल नाहीत म्हणून मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन सांगतायत. एवढंच काय, तुम्ही बघा ना, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं धड बोलता येत नाही, कॉम्प्युटरवरती ऑफिसचं काम करता येत नाही. म्हणून ही तिसरी स्टेप खूप महत्वाची. असं कॉलेज, असं एज्युकेशन निवडा जिथं तुम्हाला बेसिक स्किलचं सामर्थ्य घडवलं जाईल आणि त्याच्याबरोबर महत्वाची गोष्ट, आयुष्य बिघडणार नाही. तिथं संस्कार चांगले आहेत का, वातावरण चांगलं आहे का, मुलाचं आयुष्य, आपल्या स्टुडंटचं आयुष्य तिथं घडलं पाहिजे. अशा पद्धतीनं तिसरी स्टेप C फॉर कॉलेज आणि एज्युकेशनची निवड करा. मग आली ABCDतली चौथी स्टेप D फॉर डिव्होशन. आता जे काही सिलेक्ट केलंय तिथं डिवोटेडली एफर्ट्स घेऊन ते शिक्षण पूर्ण करा. कारण कितीही भारी शिक्षक असला तरी जोपर्यंत तुम्ही ॲज अ विद्यार्थी प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत आयुष्य ग्रेट होणार नाही. तर लक्षात आला हा ABCDचा फॉर्म्युला सक्सेसफुल करिअरसाठी. ह्याच्यापेक्षा अगदीच सोपा फॉर्म्युला असेल, पाहिजे असेल तर डोळे झाकून पुण्याच्या निलया एज्युकेशन ग्रुपमध्ये यायचं. निलया एज्युकेशन ग्रुप तुम्हाला सगळ्या स्किलचं सामर्थ्य देईल. नुसतंच सामर्थ्य देणार नाही, प्रॅक्टिकल, कॉम्प्युटर, कम्युनिकेशन, स्मार्ट टेस्ट याच्या बरोबर 100% जॉब किंवा 100% बिझनेसमध्ये सक्सेस देण्याचं प्रॉमिस निलया तुम्हाला करतो. गॅरंटीड सक्सेस. तर हा सगळ्यात सोपा फॉर्म्युला आहे करिअर आणि लाईफ उत्तम करायचा. अगदीच खूप ABCDचा छान असा फॉर्म्युला तुम्ही सांगितलेला आहे आणि निलया एज्युकेशनचं नाव घेतलंय. तर निलया एज्युकेशन मध्ये असं काय आहे की सक्सेस आणि हॅपी लाईफची तुम्ही गॅरंटी देताय?
हां, गॅरंटी. हो, भारतातलं कदाचित एकमेव कॉलेज असेल की जे गॅरंटी शब्द वापरतंय आणि लेखी देतंय, फक्तच तोंडीच नाही. तर एकदा निलया एज्युकेशन ग्रुपमध्ये या. तुम्ही पण मॅम आणि प्रेक्षकांनो तुम्हीही, पालकांनो तुम्हीही. एकदा कॉलेजमध्ये या. तिथं बघितल्यावर तुम्हाला कळेल की इथं फक्त डिग्री नाही, डिग्रीसोबत स्किल्स मिळतायत, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी शिकवली जाते. मुलं खरंच कॉन्फिडंट होत आहेत, स्मार्ट होत आहेत. तिथं आल्यावर शिक्षकांशी आणि मॅनेजमेंटशी डिस्कशन करा. त्यांच्याशी बोललं की तुम्हाला लक्षात येईल का अरे प्रत्येक मुलाकडे इथं पर्सनली लक्ष दिलं जातंय. काही मुलं जर वीक असतील तर त्यांच्यासाठी फ्री ऑफ चार्ज एक्स्ट्रा सेशन्स घेतले जात आहेत आणि त्यांनाही इतर मुलांसारखंच हाय स्टँडर्ड पर्यंत शिकवलं जात आहे. मग इथं आल्यावर निलयाच्या लॅब्स बघा. ते बघितल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. अरे कुठल्याच कॉलेजला इतक्या मोठ्या प्रमाणात 50% वेळ ही लोक कमीत कमी प्रॅक्टिकल आणि टेक्नॉलॉजीवरती देत आहेत. त्याच्यामुळं आपली मुलं नक्कीच आधुनिक स्किलमध्ये तयार होणार, ह्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल. इथं आल्यावर निलयाचं वातावरण बघा, तिथं होणारे प्रोग्राम्स बघा, गॅदरिंग, स्पिरिच्युअल प्रोग्राम्स असतील, कल्चरल प्रोग्राम असतील, स्पोर्ट्स असतील, इव्हेंट असतील. ते बघितल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की इथं कॉलेज लाईफ पण मस्त मिळणार आहे आणि ह्या वातावरणात आपली मुलं बिघडणार नाहीत. ती आदर्श आयुष्य जगतील आणि आयुष्यात घडतील. हा कॉन्फिडन्स घ्या निलयात येऊन. आणि इतके वर्ष अशाच पद्धतीने निलया स्किल देत आहे, प्रॅक्टिकल स्किल्स देत आहे, स्मार्टनेस घडवतंय, आयुष्य घडवतंय. 2008 पासून 10,000हून अधिक विद्यार्थ्यांना आम्ही आयुष्यात करिअरमध्ये उभा केलंय. आज आमचे हजारो विद्यार्थी 10, 20, 30 लाखांच्या सॅलरीच्या ग्रोथ पर्यंत पोहोचलेले आहेत. एवढंच नाही, देवेंद्रजी फडणवीस, नितीनजी गडकरी, सद्गुरू यांच्या हस्ते पण निलयाला ह्या कामासाठी भरपूर अवॉर्ड मिळालेत. म्हणूनच आम्हाला तो कॉन्फिडन्स आहे की निलया 100% गॅरंटीड यश आणि 100% छान आयुष्य प्रत्येकात निर्माण करतच करतं. जो पण विद्यार्थी आम्हाला साथ देतोय आणि रेग्युलर कॉलेज अटेंड करतोय त्याचं करिअर आणि आयुष्य निलया दोन्ही घडवतं. अगदी जसं तुम्ही म्हणालात की केवळ शिक्षण नाही तर एक चांगलं उत्तम आयुष्य जगण्याचे धडे देखील तुम्ही निलया एज्युकेशनच्या मार्फत देतात. तर निलया एज्युकेशन मध्ये म्हणजे या आधुनिक शिक्षणात आणि गॅरंटीड शिक्षणामध्ये असे कोणकोणते पर्याय शिक्षणाचे उपलब्ध आहेत? अच्छा, आता 12वी नंतरचा हा एपिसोड आहे. सो 12वी नंतर निलयामध्ये तुमच्यासाठी 2 अतिशय सुंदर आणि आधुनिक कोर्सेस आहेत, ज्या दोन्ही ठिकाणी सगळं प्रॅक्टिकल मिळेल आणि 100% गॅरंटेड सक्सेस मिळेल. पहिला आहे स्मार्ट बीकॉम. काय हा स्मार्ट बीकॉम? तर स्मार्ट बीकॉम ज्यांना जॉबमध्ये खूप मोठं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी हा लाखोंचे जॉब आणि लाखोंची ग्रोथ देणारा मस्त कोर्स आहे. इथे तुमच्या बीकॉम सोबत तुम्हाला सगळ्या स्किलचं सामर्थ्य, प्रॅक्टिकल, कॉम्प्युटर स्किल्स, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस, हे सगळं देऊन तुम्हाला जॉबसाठी रेडी केलं जातं आणि त्याच्यानंतर लाखोंचे जॉब दिले जातात आणि मुलांना लाखोंची ग्रोथ मिळते. सो असं हे स्मार्ट बीकॉम. आणि दुसरा कोर्स आहे निलयामध्ये स्मार्ट बीबीए. तुम्हाला जर बिझनेस किंवा मॅनेजमेंट जॉबमध्ये खूप हाय लेवलचं करिअर करायचं आहे तर 100% प्रॅक्टिकल बिझनेस स्किल्स देणारा हा स्मार्ट बीबीए. इथे बीबीए बरोबर कॉलेज लाईफ पण खूप सुंदर मिळतं. बीबीए बरोबर तुम्हाला ऑलराऊंड बनवलं जातं. सगळ्या बिझनेसला लागणाऱ्या स्किल्समध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, स्टेज डेअरिंगमध्ये, लिडरशिप स्किलमध्ये ऑलराऊंडर मुलं बनली की ते पुढे आयुष्यात जॉबमध्ये जाऊ द्यात किंवा स्वतःचा बिझनेस, स्वतःचा स्टार्टअप करू द्यात, ते 100% यशस्वी होतातच होतात. तुम्हाला 100% बिझनेस किंवा मॅनेजमेंट जॉबमध्ये यश देणारं असं हे स्मार्ट बीबीए आहे. तर हे स्मार्ट बीकॉम आणि स्मार्ट बीबीए हे 2 आधुनिक कोर्सेस निलयामध्ये घेतले. अगदी स्मार्ट बीकॉम आणि स्मार्ट बीबीए बद्दल तुम्ही बोललात आता नुकतंच, पण थोडंसं जर सविस्तर सांगितला तर आमच्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल की स्मार्ट बीकॉम हा जो कोर्स आहे हा नेमका कसा आहे आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा कसा होईल? पहिली गोष्ट, तुम्ही जर 12वी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा डिप्लोमा काहीही केलं असेल तरी तुम्ही स्मार्ट बीकॉमला ॲडमिशन घेऊ शकता. दुसरी गोष्ट, स्मार्ट बीकॉमच्या फर्स्ट इयर सोबत, हो पहिल्या वर्षासोबत आम्ही तुम्हाला सगळ्या प्रॅक्टिकल स्किल्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीत रेडी करतोय बघा. पहिली गोष्ट आली की सगळे जॉबसाठी लागणारे प्रॅक्टिकल स्किल्स, ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं ज्ञान देऊ. बँकिंग आलं, कॉमर्स आलं, अकाउंट्स आलं, फायनान्स आलं, टॅक्सेशन आलं, ह्या सगळ्या गोष्टी, शेअर मार्केट आलं, ह्याच्यामधलं सगळं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जाईल. मग त्याच्याबरोबर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला मास्टर बनवलं जाईल.
टॅली, सॅप, आता नवीन काळाप्रमाणे एआयचा यूज कशा पद्धतीनं करायचा, टॅक्सेशनचे पोर्टल कसे आहेत, ऑनलाईन बँकिंग कसं हँडल करायचंय, मायक्रोसॉफ्ट ऑफिस ॲडव्हान्स लेवलचं कसं वर्क करायचंय कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये. त्याच्यानंतर भरपूर सराव दिला जाईल कॉम्प्युटर्सवरती, रिअल लाईफ प्रोजेक्ट देऊन प्रॅक्टिकली तुमच्यात कॉन्फिडन्स निर्माण केला जाईल. ह्या सगळ्याबरोबर पहिल्या वर्षातच तुमचं कम्युनिकेशन, इंग्लिश बोलायला शिकणं, तुमचा स्मार्टनेस, तुमचा कॉन्फिडन्स, इंटरव्ह्यूची भरपूर प्रॅक्टिस देऊन तुम्हाला पहिल्याच वर्षात जॉबसाठी 100% रेडी केलं जाईल पहिल्या वर्षात. आणि आता स्मार्ट बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात निलया तुम्हाला 10 ते 20 हजार रुपये महिन्याचा जॉब 100% गॅरंटीडली देतो. प्लेसमेंट झालीच पाहिजे तुमची सेकंड वर्षात, आणि ती जबाबदारी आमची. दुसऱ्या वर्षात हो, बीकॉमच्या सेकंड इयर मध्येच तुमची प्लेसमेंट होते, आणि तुम्ही बीकॉम सोबत 3 ते 7 लाख बीकॉम चालू असतानाच कमवता. 3 ते 7 लाख कसं सर? बघा ना, सेकंड इयरलाच 10 ते 20 हजारची प्लेसमेंट झाली आहे, म्हणजे तुम्ही 1.5-2 लाख साधारणतः फर्स्ट इयरला कमवता. सेकंड इयरमध्ये 2 ते 2.5 लाख कमवाल पुढचं वर्ष, म्हणजे सेकंड इयरला 1.5 ते 2 लाख, सॉरी, थर्ड इयरमध्ये तुम्ही 2 ते 2.5 लाख कमवाल. आणि जर चौथ्या वर्ष बीकॉम केलं आता 4 वर्षाचं, तर त्याही वर्षात तुम्ही 2.5 ते 3 लाख कमवताय. म्हणजे कमीत कमी 3 ते 7 लाख तुम्ही बीकॉम सोबतच कमवता. असा हा स्मार्ट बीकॉम सुपर फास्ट कोर्स आहे, जो तुम्हाला लाखोंची सॅलरी आणि लाखोंची ग्रोथ खूप स्पीडीली मिळवून देतो. तर ह्याचे फायदे काय आहेत? तुम्ही तो प्रश्न विचारला होता. पहिला फायदा, हा कोर्स तुम्हाला खूप स्मार्ट बनवतोय, कॉन्फिडन्स देतोय, कम्युनिकेशन, तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करतोय. दुसरा फायदा, हा कोर्स तुम्हाला स्किल्ड बनवतोय, सगळ्या क्षेत्रातले स्किल देतोय. तिसरा फायदा, अरे बीकॉम सोबतच तुम्ही 3 ते 7 लाखाची कमाई करताय. चौथा फायदा, 18व्या वर्षी सेटल. पुढे जॉब मिळणार का, मला अजून काय शिकायची गरज आहे, कसलंच टेन्शन नाही. 18व्या वर्षी वयाच्या निलया तुम्हाला 100% गॅरंटीड लिहून देत आहे की तुम्हाला जॉब मिळणारच, आणि तो मिळवून पण देतोय आम्ही. आणि शेवटचा 5वा फायदा अजून एक आहे, तो म्हणजे तुम्हाला जर हायर एज्युकेशन करायचं असेल, स्पर्धा परीक्षा, MBA, CA, CFA, तर बीकॉमचं फर्स्ट इयर झालं की सेकंड इयर पासून तुम्ही फुल ऑन तयारी करू शकता, आणि जो बेस पक्का होतो त्याच्यामुळे तुम्ही हायर एज्युकेशन मध्ये खूप सक्सेसफुल होता. असा सगळ्या दृष्टीनं हा फायदेशीर कोर्स आहे. सो डोळे झाकून नॉर्मल बीकॉम नाही, स्मार्ट बीकॉमच व्हायचं. विद्यार्थ्यांना हे निश्चितच पटलेलं असेल. आपल्याला अजूनही या विषयासंदर्भात चर्चा करायची आहे, पण वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज चर्चा करतोय 12वी नंतर आधुनिक शिक्षणाचे पर्याय काय आहेत, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत निलय मेहता सर. सर, तुम्ही मगाशी जसं स्मार्ट बीकॉम बद्दल बोललेला आहे, नॉर्मल बीकॉम आणि स्मार्ट बीकॉम याच्यामध्ये फरक काय? खूप वेगळा आहे हा स्मार्ट बीकॉम. खूप दर्जेदार आणि 100% गॅरंटीड सक्सेस देणारा कोर्स आहे. आपण फरक बघूयात. नॉर्मल बीकॉम तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान आणि एक डिग्रीचा कागद देतो. तेच स्मार्ट बीकॉम तुम्हाला 100% प्रॅक्टिकल स्किल देतो, जे आयुष्यात तुम्हाला ग्रेड बनवायला हेल्पफुल आहे. दुसरी गोष्ट, 3-4 वर्ष नॉर्मल बीकॉम मध्ये मुलगा बघा ना कम्युनिकेशन डेव्हलप होत आहे ना काय, त्याचे 3-4 वर्ष वाया जात आहेत. स्मार्ट बीकॉम या 3-4 वर्षामध्ये तुम्हाला स्किल्ड बनवतंय, स्मार्ट बनवतंय, कॉन्फिडन्स देत आहे, कम्युनिकेशन देत आहे. पुढची गोष्ट बघूयात. नॉर्मल बीकॉम मध्ये जॉब मिळणं जवळजवळ अशक्य. कुठलंही कॉलेज आम्ही जॉब देऊ, खात्रीशीर देऊ असं शब्दही बोलत नाही. स्मार्ट बीकॉम तुम्हाला बीकॉम सोबतच सेकंड इयर पासूनच खात्रीशीर गॅरंटीड जॉब स्टॅम्प पेपरवर लेखी गॅरंटीने देत आहे. हा सगळ्यात मोठा फरक आहे. त्याच्या पुढची चौथी गोष्ट म्हणजे नक्कीच आली की आज नॉर्मल बीकॉम जर करायचा झाला तर 3 ते 4 वर्षाचा खर्च 50 ते 60 हजार लागतो नॉर्मल बीकॉमला. तेच जर स्मार्ट बीकॉम केलं तर 3 ते 4 वर्षात तुम्ही 3 ते 7 लाखाचं उत्पन्न कमावणार आहात. हे जर तुम्ही फरक बघितले आणि नीट त्याचा अभ्यास केला, एकदा निलयाला व्हिजिट दिल्यावर ज्यावेळी तुम्हाला हे प्रॉपरली कळेल, त्यावेळी तुम्ही 100% म्हणाल नॉर्मल बीकॉम नाही, मला स्मार्ट बीकॉमच करायचं आहे. सगळी माहिती दिल्यानंतर आता विद्यार्थी सुद्धा हमखास या संदर्भात
नक्कीच विचार करतील. जसं तुम्ही स्मार्ट बीकॉम बद्दल सांगितलेलं आहे, तसंच आणखी एक पर्याय तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे, तो म्हणजे स्मार्ट बीबीए 12वी नंतर. बरोबर. तर त्या संदर्भात आम्हाला अधिक माहिती द्या. स्मार्ट बीबीए हा कोर्स तुम्हाला जर बिझनेस किंवा मॅनेजमेंट जॉबमध्ये हाय लेवलचं करिअर करायचं आहे तर हा कोर्स आहे स्मार्ट बीबीए तुमच्यासाठी. तर ह्याच्यात एज्युकेशन आणि कॉलेज लाईफ सेलिब्रेशनचा एक परफेक्ट बॅलन्स केला जातो. पहिल्या 3 वर्षात बीबीएच्या पहिल्या 3 वर्षात तुम्हाला बिझनेस स्किल्स, जॉब स्किल्स मध्ये ऑलराऊंड बनवलं जातं. प्रॅक्टिकल स्किल्स, लेटेस्ट बिझनेसला लागणारी टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, स्टेज डेअरिंग, तुमची पर्सनॅलिटी, भरपूर प्रॅक्टिकल नॉलेज, इंडस्ट्री व्हिजिट्स, ह्या सगळ्यांमधून तुम्हाला जॉब आणि बिझनेससाठी 100% रेडी केलं जातं पहिल्या 3 वर्षांमध्ये. 4थ्या वर्षामध्ये तुम्हाला इंटर्नशिप दिली जाते आणि इंडस्ट्रीचं एक्सपोजर दिलं जातं, जेणेकरून आता तुम्ही रेडी झालाय, मला सांगा मी बिझनेसमध्ये जातो आणि बिझनेस असो, स्टार्टअप असो किंवा फॅमिली बिझनेस, तुम्ही सक्सेसफुल होताच होता. आणि जर जॉब पाहिजे असतील तर निलया तुम्हाला गॅरंटीड जॉब देतं. तर अशा पद्धतीनं बिझनेसचं हाय लेवल करण्यासाठी हा स्मार्ट बीबीए डिझाईन केलेला आहे. अगदीच. मग जसं मी विचारलं होतं मगाशी तुम्हाला की नॉर्मल बीकॉम आणि स्मार्ट हो. बीकॉम मध्ये काय फरक आहे, तसंच मग परत एकदा तसंच बीबीए, नॉर्मल बीबीए आणि नॉर्मल बीबीए आणि स्मार्ट स्मार्ट बीबीए मध्ये तोच. पहिली गोष्ट, नॉर्मल बीबीए मध्ये तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान आणि डिग्री मिळते. स्मार्ट बीबीए तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल्स देतोय आणि बिझनेससाठी रेडी करतोय. सगळ्या बाबतीत तो बिझनेससाठी आणि जॉबसाठी 100% रेडी करतोय. दुसरी गोष्ट, नॉर्मल बीबीए मध्ये तुम्हाला एखादं स्पेशलायझेशन मिळतं. कुठलं तरी एक स्पेशलायझेशन तुम्ही चूज करू शकता. स्मार्ट बीबीए मध्ये अकाउंट्स, फायनान्स, HR, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, मॅनेजमेंट सिस्टम या सगळ्याबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्ट, फिनान्शियल मॉडेलिंग अशा असंख्य सब्जेक्टमध्ये तुम्हाला स्पेशलाइज ट्रेनिंग मिळतंय. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. पुढची गोष्ट आली, तुम्हाला नॉर्मल बीबीए मध्ये टेक्नॉलॉजी, बिझनेसला लागणारे कॉम्प्युटर स्किल्स खूप कमी प्रमाणात किंवा जवळजवळ नाहीच शिकवले जात नॉर्मल बीबीए मध्ये. आणि तेच स्मार्ट बीबीए मध्ये मात्र आम्ही सगळ्या बिझनेसच्या टेक्नॉलॉजीमध्ये, जॉबच्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला पूर्णतः रेडी करतोय. अगदी टॅली, सॅप ह्या सॉफ्टवेअर्स पासून ते CRM, HRM चे सॉफ्टवेअर, डिजिटल मार्केटिंग आणि AI चा यूज, ह्या सगळ्यांमध्ये अजून एक महत्वाचा फरक आहे. नॉर्मल बीबीएत तुमचा पायाच मजबूत होत नाही, तुम्हाला पुन्हा झगडावं लागतं हायर एज्युकेशनला. आणि तेच स्मार्ट बीबीए मात्र तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी, पुढच्या MBA, CA, CFA ह्या सगळ्या एज्युकेशनसाठी पूर्णतः तयार करून 100% यश देतो. माझा स्मार्ट बीबीएचा स्टुडंट हा नॉर्मल बीबीएच्या स्टुडंटपेक्षा कितीतरी मस्त, इनफॅक्ट MBAच्याही स्टुडंटपेक्षा आमचा स्मार्ट बीबीएचा स्टुडंट बेटर झालेला असतो. खरोखरच हे दोन्ही कोर्सेस जे आहेत ते पर्सनल स्किल आणि बेनिफिट्स देणारे आहेत ऍक्च्युली. तर मग मला याच अनुषंगाने विचारायचं की आतापर्यंत जे तुमचे विद्यार्थी आहेत, जे स्टुडंट्स आहेत, त्यांना खरोखरच कशा पद्धतीने यश मिळालेलं आहे? भरपूर. आता स्मार्ट बीकॉमच्या मागच्या 5 बॅचेस झाल्या आमच्या. त्या 5 बॅचेस मधले सगळी मुलं साधारणतः कुणी 15,000, कुणी 18,000च्या जॉबला 18व्या वर्षी लागलं. 3ऱ्या वर्षात ही मुलं 3.5, 4, 5 लाखाच्या सॅलरी पर्यंत पोहोचली आहेत. पण हा एवढा मोठा, म्हणजे कित्येक, आधी ती गावाकडनं आलेली होती, स्टार्टिंगला तिला वाटत नव्हतं की मला जॉब लागेल, पण 18व्या वर्षाला तिला 16,000च्या पॅकेजची सुरुवात झाली. बीबीएची पण मुलं आहेत. आता गुजरातमधनं आलेला यश पटेल होता, 8.5 लाखाची सॅलरीवरती तो जॉईन झाला. आता तो अमेरिकेत जातोय पुढच्या 1-2 महिन्यात. म्हणजे ही एवढी ग्रोथ झाली. कित्येक बिझनेसमनची मुलं जी सक्सेसफुली बिझनेस करतायत. लातूरची काही होती, पुण्यातली मिताली वाणी होती, आज ती सक्सेसफुली स्वतःचे बिझनेस करतायत. अगदी पटेल म्हणून ह्याचा पण एक आलेला होता येवल्याचा, तर तो पटेल पण आज खूप सक्सेसफुली फॅमिली बिझनेस हँडल करतोय. तर हे बदलाव आम्ही बघतोय. आणि नुसतंच छोट्या कंपन्यात नाही, माझी मुलं जगातल्या 3D डसॉल्ट कंपनी असू देत, ICICI असू देत, कॉग्निझंट, इन्फोसिस अशा टॉपच्या कंपन्यांमध्ये आज लीड पोझिशनवरती जॉब करतायत. ही जादुई ह्या कोर्सची, आणि त्या लेवलला मुलं पोहोचतायत आज. अगदीच अगदीच. मग आता हे सगळं ऐकून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा प्रश्न पडलेला असेल की या कोर्सेसच्या ऍडमिशनसाठीची पात्रता काय आहे आणि एकंदर प्रोसेस काय आहे? तुम्ही 12वी सायन्स, कॉमर्स, आर्ट कशातूनही असा 60% मार्क्स असतील तर तुम्ही निलयाला एलिजिबल. एकदा निलयाला व्हिजिट द्या. तिथं आम्ही संस्कार आणि चांगली वागणूक असणाऱ्या मुलांनाच एंट्रन्स घेऊन ऍडमिशन देतो. तर या निलयामध्ये आणि एंट्रन्सची एक्झाम द्या आणि मग तुम्हाला निलयामध्ये ऍडमिशन मिळेल. ऍडमिशन चालू झालेले आहेत
आपण व्हिजिट करून पुढे ॲडमिशन घेऊ शकता. अगदीच. तर याच अनुषंगाने कार्यक्रमाच्या शेवटी मी विचारेन की 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि योग्य मार्गदर्शन तुम्ही काय कराल करिअर निवडण्यासाठी म्हणून? करिअर निवडताना मी सगळ्यांना मनापासून एक गोष्ट सांगेन की मी जो ABCD फॉर्म्युला सांगितला तुम्हाला करिअरचा, तो नक्की फॉलो करा. जिथं स्किल्स मिळतायत असंच कॉलेज निवडा. उगीच डोळे झाकून सगळं जग चाललंय म्हणून त्या कॉलेज आणि त्या एज्युकेशनच्या मागे लागू नकात, कारण ह्या एका निर्णयावर तुमच्या आयुष्याचं यश किंवा अपयश डिपेंड असतं. आणि कॉलेज संस्कारी असेल असंच कॉलेज निवडा. एकदा निलयाला या, निलयातलं वातावरण बघितलं की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि कळेल की असंच आदर्श शिक्षण आणि असंच आदर्श कॉलेज तुम्हालाही लागेल आणि तुम्हालाही हवं आहे हे लक्षात येईल. जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर दर शनिवारी मी निलयामध्ये आणि माझी डायरेक्टरची टीम तुमच्याशी पर्सनल संवाद साधायला एक ओरिएंटेशन प्रोग्राम ठेवतो. त्या प्रोग्रामला तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून फ्रीमध्ये रजिस्टर करू शकता आणि मी तुम्हाला सगळ्या करिअरचं डिटेलमध्ये पर्सनलाइज काउन्सेलिंग अगदी फ्रीमध्ये तिथंही करीन. तर निलयात या, आम्ही तुम्हाला करिअर ग्रेट करायला हेल्प करू. तुम्हाला लाखोंचे जॉब, लाखोंचं सक्सेस, बिझनेसमध्ये हाय लेवल सक्सेस मिळवायला निलयाची टीम पूर्णतः आयुष्याला तयार करेल, हे माझं तुम्हाला वचन. तर सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे आणि तुम्हालाही या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि निलयाला अवश्य भेट द्या. सर, खूप छान पद्धतीने तुम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मनापासून तुमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा एका नवीन विषयासह भेटणार आहोत. पाहत रहा TV9 मराठी.